नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, काल प्रॅक्टिस सेट 1.1 आपण सगळे क्वेश्चन कंप्लीट केलेले आहात. आज आपण सुरुवात करणार आहोत प्रॅक्टिस सेट 1.2. प्रॅक्टिस सेट 1.2 शिकवण्याच्या अगोदर मला काही कन्सेप्ट क्लिअर करायची ते तुम्हाला सांगते. सर्व तर कन्सेप्ट मी टॉपिक शिकवण्याच्या अगोदरच कंप्लीट केलेला आहे, तरी पण काही बाकीचं राहिलं आहे कारण की माझ्याकडे बुक नव्हती, त्यामुळं मला करता आलं नाही. आता माझ्याजवळ आहे, त्यामुळं मी लगेच तुम्हाला क्लिअर करते. जेव्हा मी नंबर लाईन जेव्हा नंबर लाईन काढतो तर त्याच्यामध्ये सांगितलं होतं हे जे पॉईंट्स असतात त्याला काय म्हटलं होतं मी, कोऑर्डिनेट पॉईंट्स म्हटलं होतं, बरोबर आहे. म्हणजे समजा हा ए पॉईंट, बी पॉईंट, सी पॉईंट, डी पॉईंट आणि ई पॉईंट. दीज पॉईंट्स आर कोऑर्डिनेट पॉईंट. कोऑर्डिनेट पॉईंट म्हणजे स्थापित केलेले बिंदू आहेत. कशावर? एखाद्या संख्या रेषेवर स्थापित केलेले बिंदू आहेत, त्याला काय म्हणतात? कोऑर्डिनेट पॉईंट म्हणतात. मग हे कोऑर्डिनेट पॉईंट आहेत. पण ह्या कोऑर्डिनेट पॉईंटमध्ये आता समजा जर मी काय आहे, हे जे पॉईंट दिलेले आहेत त्याच्यामध्ये मी काय केलेलं आहे, 1 सेंटीमीटरचं प्रत्येक लाईनमध्ये काय आहे, बी टू सीमध्ये 1 सेंटीमीटरचं अंतर आहे, सी टू डीमध्ये 1 सेंटीमीटर आहे, डी टू ईमध्ये 1 आहे, ए टू बीमध्ये पण 1 आहे. म्हणजे प्रत्येकामध्ये 1 आहे अंतर, बरोबर आहे ना. इक्वल अंतर घेतलं तर त्यावेळेस काय तयार होते, ए बी इज इक्वल्स टू काय तयार होते, बी सी. म्हणजे काय होते, ए बी, लेंथ ऑफ ए बी इज इक्वल्स टू लेंथ ऑफ बी सी. काय होते, दीज आर काय आहेत, दीज आर कॉन्ग्रुएंट आहेत. कॉन्ग्रुएंट आहेत म्हणजे एकरूप आहेत. मराठीमध्ये कॉन्ग्रुएंटला मराठीमध्ये त्याला एकरूप म्हणतात. एकरूप म्हणजे ज्याची लांबी, रुंदी, उंची सर्व सेम असते त्याला काय म्हणतात, कॉन्ग्रुएंट असे म्हणतात. म्हणजे हे दोन काय आहेत, कॉन्ग्रुएंट आहेत. म्हणजे काय लिहिता येते, सेगमेंट ए बी इज कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट काय आहे, बी सी. फक्त बी सीलाच राहू शकत नाही, ए बी इज कॉन्ग्रुएंट टू बी सीला राहू शकत नाही, सर्वांनाच असू शकते. सी डीला पण राहते, डी ईला पण राहते. पण ए बी इज नॉट कॉन्ग्रुएंट टू बी डी असं होऊ शकते का, ए बी सेगमेंट ए बी इज कॉन्ग्रुएंट टू बी डी होते का, सेगमेंट बी डी होते का, बघा बरं. बी आणि डीचं किती आहे, टोटल अंतर काय आहे, 2 सेंटीमीटर आहे, आणि ए आणि बीचं किती आहे, 1 सेंटीमीटर आहे. म्हणजे ह्याच्यामधला डिस्टन्स डिफरंट आहे ना. जर डिस्टन्स डिफरंट असेल तर हे कॉन्ग्रुएंट होते का, होत नाही. इज नॉट इक्वल्स टू होते कधीही, लक्षात ठेवा. म्हणजे काय आहे, इज नॉट इक्वल टू आहे. आणि हे काय आहेत, ए बी, बी सी, सी डी, डी ई. म्हणजे आपण असं पण लिहू शकतो, सेगमेंट सी डी कॉमा सेगमेंट डी. असं होणारच आहे, कंटिन्युअसली इक्वल राहू शकतात, पण हे असं होऊ शकत नाही. म्हणजे ह्याच्यामध्ये अंतरचा डिफरन्स आला म्हणून हे सेगमेंट काय राहणार आहेत, काय राहणार नाहीत, इक्वल राहणार नाहीत किंवा कॉन्ग्रुएंट सेगमेंट राहणार नाहीत. बरोबर आहे, समजला का हा पॉईंट तुम्हाला. जर तुम्हाला हा पॉईंट समजलेला असेल तर मी क्वेश्चन नंबर प्रॅक्टिस सेट 1.2 मधला क्वेश्चन नंबर फर्स्ट सुरुवात करते. बघा, क्वेश्चन नंबर फर्स्टमध्ये काय म्हणलेलं आहे बघा. द फॉलोइंग टेबल शोज द पॉईंट ऑन द नंबर लाईन अँड देअर द कोऑर्डिनेट डिस्क्राइब whether the pair of segment given below table are congruent or not. म्हणजे हे काय म्हणलेलं आहे, ह्याच्यामध्ये काय दिलेले आहेत, काही फॉलोइंग टेबलमध्ये काय दिलेलं आहे, नंबर लाईनमध्ये काही कोऑर्डिनेट काय दिलेले आहेत, पॉईंट्स दिलेले आहेत. मी टेबल काढून दाखवते, त्याच्यामध्ये कोऑर्डिनेट पॉईंट कसे घ्यायचे ते सगळं तुम्हाला सांगते. मग त्याच्यावरून तुम्ही सांगा की ते कॉन्ग्रुएंट आहेत की नाहीत, ते आपल्याला ओळखता येते. मग ह्याच्यामध्ये मी कसं सांगितलं, याच्यातले कॉन्ग्रुएंट कोणते आहेत कोणते नाही ते सांगितलं ना. ए बी इज कॉन्ग्रुएंट टू बी सी, बी सी सी डी, डी सेगमेंट सांगितलं, म्हणजे कॉन्ग्रुएंट आहेत असं ह्याच्यावरून सांगितलं ना मी तुम्हाला. इक्वल लेंथचे असतील तर कॉन्ग्रुएंट राहतात, इक्वल लेंथचे नसतील तर कॉन्ग्रुएंट राहत नाहीत, बरोबर आहे की नाही. मग त्याच्यामध्ये पहिला बघा त्यानं काय दिलेलं आहे, टेबल काय दिलेलं आहे बघा. टेबलमध्ये बघा हे काय आहेत, पॉईंट्स आहेत, आणि हे कोऑर्डिनेट आहेत. हे पॉईंट्स बघा, ए बी सी डी आणि हा ई पॉईंट. किती आहेत, टोटल 5 पॉईंट आहेत. त्याची व्हॅल्यू किती दिली आहे, -3, 5, 2, -7,
अँड 9 दिलेलं आहे. मग हे पॉईंट्स काय करू बघा, हे पॉईंट्स दिलेले आहेत. मी काय करते आता, नंबर लाईन काढते. बघा, नंबर लाईन काढत आहे. नंबर लाईनमध्ये बघा, नंबर लाईनमध्ये नेहमीच्यासारखंच काय, 0पासून मेडियन कुठं असते, 0ला असते. मग तिथंच करा. 1 2 3 4 टोटल आपल्याला 9पर्यंत काढायचं आहे. 9 दिले ना, सगळ्यात मोठा पॉझिटिव्ह नंबर. 4 5 हे 6 7 8 आणि 9. टोटल मोठा नंबर काय, 9 आहे, म्हणून मी नंबर लाईन कुठंपर्यंत काढलेली आहे, 9पर्यंत काढलेली आहे. मग आता ह्याच्यातला मायनसचा नंबर सगळ्यात मोठा काय आहे, -7 आहे. मग करा ह्याच्यातला -1 -2 -3 -4 -5 -6 -7. आपल्या मनावर काढू शकता, कितीही काढू शकता, पण आपल्याला जेवढं दिलं तेवढंच काढूत आपण, बरोबर आहे की नाही. मग बघा, त्याने ए पॉईंट कितीवर दिलेला आहे, -3वर दिला आहे. म्हणजे ए पॉईंट कुठं आला तुमचा, -3वर आला, बरोबर आहे. मग त्याच्यानंतर बी पॉईंट कुठं दिलेला आहे, त्यानं 5वर दिलेला आहे, बरोबर आहे. बी पॉईंट मी 5वर घेतलं. त्याच्यानंतर सी पॉईंट कुठं दिलेला आहे, 2वर दिलेला आहे, बरोबर आहे का. मग त्याच्यानंतर डी पॉईंट कुठं दिलेला आहे, -7वर दिलेला आहे डी पॉईंट. आणि ई पॉईंट कुठं दिला आहे, 9वर दिलेला आहे. मग त्याच्यानंतर ही आपण काय काढली, डायरेक्टली नंबर लाईन काढली आन्सरमध्ये. त्यानं प्रश्न काय विचारलं आहे बघा. पहिला क्वेश्चन काय म्हणलं आहे बघा, त्याच्यातला नंबर लाईन तर मी अगोदरच काढून ठेवलं. पहिला क्वेश्चन काय म्हणलं आहे, वेदर ते कॉन्ग्रुएंट आहेत की नाहीत ते सांगा म्हणले. आता हे सेगमेंट DE अँड सेगमेंट AB कॉन्ग्रुएंट आहेत का सांगा बरं. सेगमेंट DE आणि AB कॉन्ग्रुएंट आहेत का. DE सगळ्यात मोठी येते, सगळ्यात मोठं सेगमेंट आहे DE, आणि AB त्याच्यातला एक छोटा सेगमेंट आहे, बरोबर आहे का. मग हे दोन इक्वल येतात का किंवा कॉन्ग्रुएंट येतात का, येत नाहीत. म्हणजे काय लिहू शकतो आपण आन्सरमध्ये, सेगमेंट DE इज नॉट कॉन्ग्रुएंट टू, म्हणजे काय आहेत हे दोन, काय आहेत, इज नॉट इक्वल टू सेगमेंट AB. म्हणजे हे दोन काय नाहीत, इक्वल नाहीत. म्हणजे काय नाहीत हे दोन, these segments are not congruent. म्हणजे हे काय नाही तुमचे कॉन्ग्रुएंट नाहीत. हे आहेत का, नाहीत. म्हणजे आपण हे दोन इक्वल आहेत का, DE सगळ्यात मोठे आहे, AB काय आहे, लहान आहे. मग हे दोन कॉन्ग्रुएंट आहेत का, नाहीत. मग त्याच्यानंतरचं आपण सेकंड क्वेश्चन बघू. सेकंड नंबरचे सेकंड सेगमेंट कॉन्ग्रुएंट आहेत का बघा. आता सेकंडमध्ये काय सांगितलेलं आहे, सेगमेंट BC अँड सेगमेंट AD. सेगमेंट BC, आता बघा, B आणि C कुठे बाबा, C इथे, सॉरी, C काय इथे, BC आणि दुसरं काय दिलेलं आहे, AD. हे बघा, AD मध्ये किती लाईन्स आहेत, 1 2 3 लाईन आहेत. BC मध्ये किती आहेत, 1 आणि 2च लाईन आहेत. मग हे दोन इक्वल होतात का, येत नाहीत. ह्याच्यामध्ये किती सेंटीमीटरचा डिफरंट आहे, 1 2 3 सेंटीमीटरचा डिफरंट आहे. आणि ह्याच्यामध्ये बघा 1 2 3 4 सेंटीमीटरचा डिफरंट आहे. म्हणजे हे दोन्ही काय येणार नाहीत, दीज टू सेगमेंट्स आर नॉट कॉन्ग्रुएंट. पहिल्याच्यासारखंच येणार आहे. म्हणजे काय येणार आहे, सेगमेंट BC इज नॉट इक्वल टू सेगमेंट AD. These segments are not congruent. समजलं का. म्हणजे हे तुमचे काय नाहीत, कॉन्ग्रुएंट नाहीत, म्हणजे इक्वल नाहीत. समजलं का. बघा मग त्याच्यानंतर बघा, हे क्वेश्चन नंबर सेकंड झाला. आता आपण काय करू, क्वेश्चन नंबर फर्स्टमधला थर्डकडे वळू. बघा फर्स्टमधला थर्ड काय म्हणते इकडे बघा. इथे बघा, सेगमेंट BE अँड सेगमेंट AD. कोणतं सांगितलं आहे, थर्ड काय सांगितलेलं आहे, हे कोऑर्डिनेट कॉन्ग्रुएंट आहेत की नाहीत सांगा. सेगमेंट BE अँड सेगमेंट AD. बघा AD हे कॉन्ग्रुएंट आहेत की नाही सांगा. बघा काय म्हणलं, BE अँड AD म्हणलं ना. बघा BE AD, BE मध्ये किती सेंटीमीटरचा डिस्टन्स आहे बघा,
1 2 3 4 सेंटीमीटरचा डिफरंट आहे, बरोबर आहे. बीईमध्ये किती 4 सेंटीमीटरचा. एडीमध्ये किती आहे 1 2 3 4, म्हणजे हे दोन काय आहेत इक्वल आहेत. म्हणून काय करू शकतो आपण, सेगमेंट बीई is congruent to segment AD. Therefore these segments are congruent. समजलं का. कॉन्ग्रुएंट नॉन कॉन्ग्रुएंट मधला डिफरंट. जर समजा जर इक्वल लेंथमध्ये असतील तर काय येणार आहे, ते कॉन्ग्रुएंट येणार आहे. जर ते इक्वल लेंथमध्ये नसतील तर काय येणार आहे, नॉन कॉन्ग्रुएंट येणार आहे. समजलं का. माझ्या मते कॉन्ग्रुएंट आणि नॉन कॉन्ग्रुएंटचा कन्सेप्ट तुम्हाला समजलेला असेल. म्हणून मी काय करणार आहे, क्वेश्चन नंबर 2कडे ओढणार आहे, बरोबर आहे. माझा क्वेश्चन नंबर 2कडे ओढण्याच्या अगोदर त्याच्यासाठी पण एक थोडासा बेसिक कन्सेप्ट आहे, जे की मी तुम्हाला पहिल्याच दिवशी क्लिअर केलं होतं, मिड पॉईंट आणि बिटवीन द पॉईंट, बरोबर आहे की नाही. मिड पॉईंट म्हणजे काय, बिटवीन द पॉईंट म्हणजे काय. तरी पण मी आज तुम्हाला रिपीट सांगते, बरोबर आहे का. रिपीट सांगणं माझं कर्तव्य आहे. तुम्हाला जेवढं समजलं तेवढं मलाही चांगलं वाटेल, बरोबर आहे की नाही. मग आम्ही रिपीट सांगते, मिड पॉईंट आणि बिटवीन द पॉईंटमधला डिफरन्स. समजा हे ए बी काय आहे तुमचं सेगमेंट आहे, आणि हे पी क्यू पण काय आहे तुमचं सेगमेंट आहे. बघा, ए बी पण तुमची सेगमेंट आहे आणि पी क्यू पण तुमची सेगमेंट आहे. जेव्हा ए आणि बीच्या एक्झॅक्ट मधला जो पॉईंट येतो त्याला काय म्हणायचं, मिड पॉईंट म्हणायचं. म्हणजे काय, मध्यबिंदू. आणि जर तुमचा हे कुठेही पॉईंट येऊ शकतो, पी क्यूच्या मध्ये समजा हा आर पॉईंट, कुठेही आरमध्ये मधात न येता आजूबाजूला कुठेही जरी पॉईंट जर येत असेल तर त्याला काय म्हणायचं, बिटवीन द पॉईंट म्हणायचं. समजला कन्सेप्ट. मी त्या दिवशीच तुम्हाला सांगितलं होतं मिड पॉईंट आणि बिटवीन द पॉईंटमधला डिफरन्स. आता मी त्याच्यावरचा प्रॉब्लेम घेणार आहे, बरोबर आहे की नाही. बघा, त्याच्यामध्ये प्रॉब्लेममध्ये काय सांगितलं आहे इथं बघा, पॉईंट एम इज द मिड पॉईंट ऑफ सेगमेंट ए बी. पॉईंट एम काय आहे तुमचा, पॉईंट एम काय आहे, ए बी मधला काय आहे म्हणते, मिड पॉईंट आहे म्हणते, बरोबर आहे. सेगमेंट ए बी मधला काय, एम इज अ मिड पॉईंट आहे. ए बी इज इक्वल्स टू काय दिलेलं आहे, 8 दिलेलं आहे. याची त्यानं व्हॅल्यू किती दिलेलं आहे, 8 दिलेली आहे. देन फाइंड द लेंथ ऑफ ए एम तुम्हाला काय काढा म्हणलं, किती आहे हे काढा म्हटलं क्वेश्चनमध्ये, बरोबर आहे की नाही. तर बघा, सगळ्यांकडे मी तुम्हाला अजून आज PDF पाठवते, दोन्ही पुस्तकाचे PDF पाठवते. त्याच्यानुसार तुम्ही अभ्यास करा. काही जणांजवळ पुस्तकं नसतील, त्यामुळे मी आताच्यातच लगेच तुम्हाला सांगते. तर काय म्हणाले, ए बी काय आहे, ए बी सेगमेंटमधला एम हा तुमचा मिड पॉईंट आहे. ए बीची व्हॅल्यू त्याने 8 दिली, तर ए एमची व्हॅल्यू तुम्हाला काढा म्हणाले. मग मी तुम्हाला काय सांगितलं होतं, लेंथ ऑफ ए बी इज इक्वल्स टू लेंथ ऑफ ए एम प्लस लेंथ ऑफ बी एम, बरोबर आहे. हे असं लिहू शकतो का आपण, ए बी बरोबर ए एम प्लस एम बी असं लिहू शकतो ना, बरोबर की नाही, लिहू शकतो. म्हणजे ए बीची व्हॅल्यू तुमची किती दिलेली आहे, 8 दिलेली आहे. तुम्हाला काय माहीत आहे का, ए एम म्हणजे काय माहीत नाही, बी एम म्हणजे काय माहीत नाही, पण हे दोघाची व्हॅल्यू सारखेच येते हे तुम्हाला माहीत आहे. कारण की हा तुमचा काय आहे, मिड पॉईंट आहे. मिड पॉईंट म्हणजे मधातला पॉईंट, म्हणजे मधातून जर आला तर ह्याची व्हॅल्यू आणि ह्याची व्हॅल्यू सारखीच राहते. म्हणजे आपण काय करू शकतो, लेंथ ऑफ ए बी प्लस लेंथ ऑफ ए बीच करू शकतो. कारण की दोघाची व्हॅल्यू काय राहणार आहे, मधातून कापले म्हणजे दोघाची व्हॅल्यू सारखीच राहते. म्हणजे 8 इज इक्वल्स टू 2 लेंथ ऑफ ए बी, बरोबर आहे की नाही. म्हणजे काय करू शकतो, हे मल्टिप्लिकेशनचं 2 इकडे आल्यानंतर कशात जाणार आहे, डिवायडेशनमध्ये जाणार आहे. म्हणजे लेंथ ऑफ ए बीची व्हॅल्यू किती येते तुमची, लेंथ ऑफ ए बी इज इक्वल्स टू 2 1 2 2 2 4. म्हणजे काय आलं तुमची व्हॅल्यू, नाही 2 4 8, म्हणजे तुमची व्हॅल्यू किती आली, लेंथ ऑफ ए बी इज इक्वल्स टू 4 आली. सेकंड क्वेश्चन माझ्या मते तुम्हाला सर्वांना समजला असेल. खूप इझी आहे, मिड पॉईंटवरचा क्वेश्चन आहे, खूप सोपं आहे. त्यामुळं मी तुम्हाला पहिलं सांगितलं होतं ह्या प्रकारचं गणित येणार आहे. त्यामुळं मी आता पुढचा प्रश्न तुम्हाला सुरुवात करते. क्वेश्चन नंबर 3. बघा, क्वेश्चन नंबर 3मध्ये सांगितलेलं आहे, एक मिनटं, सॉरी फॉर इंटरप्शन. बघा, क्वेश्चन नंबर 3मध्ये काय म्हणलेलं आहे बघा, पॉइंट P is the midpoint of segment CD. CP is equals to 2.5. Find the length of CD. बरोबर वाचलात काय प्रश्न. बघा, पॉइंट P काय आहे म्हणाले, मिड पॉइंट आहे म्हणाले. मी समजा हे काय काढली, नंबर लाईन काढली. ही P काय आहे, मिड पॉइंट आहे म्हणाले, बरोबर आहे.
पी मिड पॉईंट आहे म्हणाले. त्याच्यानंतर कशाचा आहे म्हणाले, सेगमेंट सी अँड डीचा आहे म्हणाले. बरोबर आहे, सी अँड डीचा पी काय आहे, मिड पॉईंट आहे. सी पी इज इक्वल्स टू किती सांगितलं आहे त्यानं, 2.5 सांगितलेलं आहे. सी पी इज इक्वल्स टू बघा इथे, सी पी इज इक्वल्स टू 2.5. फाइंड त्यानं काय म्हणालं आहे, लेंथ ऑफ सी डी. सी डी म्हणजे टोटल ही व्हॅल्यू काढा म्हणाले. काढू शकतो तुम्ही, बरोबर आहे की नाही. एक दिलं तर एक काढू शकतो आपण. मग आपण काढू शकतो सी डी बरोबर, सी डी बरोबर काय करता येते, सी पी प्लस पी डी करू शकतो ना, करू शकतो ना, सोपंच आहे की. सी डी इज इक्वल्स टू सी पी प्लस पी डी, बरोबर आहे की नाही. मग सी डी बरोबर आपल्याला माहीत नाही, सी पी बरोबर किती दिलं आहे, तो 2.5. जेवढं सी पी असते तेवढंच काय राहणार आहे तुमचं, पी डी राहणार आहे. म्हणजे 2.5 प्लस 2.5 किती येणार आहे आन्सर तुमचं, सी डी इज इक्वल्स टू काय येणार आहे, 2.5 प्लस 2.5 किती येणार आहे तुमचा आन्सर, 5 येणार आहे. म्हणजे ह्याची व्हॅल्यू तुमची काय आली, सी डीची व्हॅल्यू, लेंथ ऑफ सी डी इज इक्वल्स टू काय आली तुमची, इज इक्वल्स टू 5 आली. समजलं, बरं. आता हे तुमचा काय झाला, थर्ड क्वेश्चन पण कंप्लीट झाला. आता मी काय करणार आहे, फोर्थ क्वेश्चन तुम्हाला करायला सांगणार आहे. फोर्थ HW. आय थिंक तुम्हाला येईल हा प्रश्न, कारण की खूप सोपा आहे. प्रश्नसुद्धा तुम्हाला सांगून टाकून देते बघा. इफ AB इज इक्वल्स टू 5, BP इज इक्वल्स टू 2, AP इज इक्वल्स टू 3.4, कम्पेअर द सेगमेंट्स म्हणून म्हणलेलं आहे. करता येते का, माझ्या मते करता येते. खूप सोपा आणि इझी क्वेश्चन आहे. जर येत असेल तर करा, येत नसेल तर उद्या मी लगेच तुम्हाला समजून सांगते, बरोबर आहे. उद्या मी तुम्हाला येत नसेल तर उद्या क्वेश्चन नंबर 4, क्वेश्चन नंबर 5 आणि 6 लगेच कंप्लीट करून टाकते. माझी इच्छा आहे की तुम्ही पुढचा क्वेश्चन करा, जेवढं तुम्हाला जमेल तेवढं करा, बरोबर आहे की नाही. मग आजचा पॉईंट सगळा क्लिअर झालेला आहे. मग तरी पण मला एका विद्यार्थिनीने सांगितली की मॅडम मला क्वेश्चन नंबर 1.1मधला थर्ड समजला नाही असं म्हटली. ते बघू द्या मला थर्ड क्वेश्चन काय, म्हणजे मग सांगितले की मॅडम मला प्रॅक्टिस सेट 1.1मधला मला थर्ड क्वेश्चन समजला नाही असं म्हटली होती. तर मी लगेच ते एक्सप्लेन करून सांगते, कारण की मला त्याच्यासाठी सेकंड व्हिडिओ बनवणं खूप अवघड चाललं आहे. नेहमी व्हिडिओ बनवणं अवघड चाललं आहे. ऑफलाईन कधी क्लासेस सुरू होतात की असं वाटायला आता याच्यानुसार. तरी पण बघा इकडे बघा, त्याने काय म्हणलं आहे, फ्रॉम द इन्फॉर्मेशन गिवन बिलो फाइंड विच ऑफ द पॉईंट इज अ बिटवीन द अदर टू. म्हणजे कोणता पॉईंट बिटवीन आहे, दोन्हीमधला कोणता पॉईंट बिटवीन आहे असं विचारायलं आहे. इफ द पॉईंट्स आर नॉट कोलिनियर स्टेट सो. म्हणजे ते जर पॉईंट जर कोलिनियर जर नसतील तर का नाहीत हे त्यांना विचारायला, बरोबर आहे. मग सांगते मी, पहिला क्वेश्चन समजून सांगितला होता. आज मी तुम्हाला काय करते, दुसरा क्वेश्चन सांगते. थर्डमधला मी कोणतं सांगणार आहे, सेकंड क्वेश्चन सांगणार आहे. बघा सेकंडमध्ये काय सांगितलेलं आहे, डिस्टन्स ऑफ R, S इज इक्वल्स टू 8, डिस्टन्स ऑफ S, T टॅप करते क्लिअर येते व्हिडिओ. डिस्टन्स ऑफ S, T इज इक्वल्स टू 6 अँड डिस्टन्स ऑफ R, T इज इक्वल्स टू काय आहे, 4 आहे. बघा आता हे दिलेलं आहे. मग याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, कोणता बिटवीन द पॉईंट आहे हे तुम्हाला काय करायचं आहे, ओळखायचं आहे, बरोबर आहे. हेच तुम्हाला सांगलेलं आहे. आणि अजून दुसरं त्याच्यामधलं सांगलेला कन्सेप्ट म्हणजे कोणते कोलिनियर पॉईंट आहेत हे पण तुम्हाला विचारलेलं आहे, बरोबर आहे ना. त्याच्यानंतर काय म्हणलं, कोणते कोलिनियर नाहीत, नसतील तर सांगा म्हणले, असतील तर सांगायची गरज नाही. नसतील तर सांगा म्हणले, कोलिनियर नाहीत म्हणजे ते काय नाहीत, तुमचे एका रेषेत नाहीत असं म्हणणं आहे. पण अगोदर काय करावं लागते आपल्याला, ते एका रेषेत आहेत काय हे प्रूफ करावं लागते, बरोबर आहे की नाही. हे तिन्ही पॉईंट्स म्हणजे हे STR हे तिन्ही एका रेषेत आहेत का अगोदर हे प्रूफ करावं लागते, बरोबर आहे की नाही. समजा मी काय केलं, मी ही लाईन काढली. मग सगळ्यात मोठं काय आहे, 8 आहे, म्हणजे R आणि S येते, बरोबर आहे की नाही. R आणि S म्हणजे सगळ्यात मोठं R आणि S आहे. मग त्याच्यामध्ये ST म्हणजे मधला पॉईंट तुमचा काय येणार आहे, तुमचा T येणार आहे. म्हणजे ST ची व्हॅल्यू किती आहे, 6. RT ची व्हॅल्यू किती आहे, 4.
पण हे एस टीची 8 येत आहे का बघायचं. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, मोठं बरोबर 2 छोट्याची बरोबरी जर येत असेल, 2 छोट्याच्या बेरजेच्या बरोबर जर येत असतील तर ते काय आहेत तुमचे पॉईंट्स, कोलिनियर आहेत. अदरवाईज ते पॉईंट काय नाहीत, कोलिनियर नाहीत. बघा कन्सेप्ट, जर दोघं इक्वल येत असतील तर ते कोलिनियर, आणि जर इक्वल येत नसतील तर ते नॉन कोलिनियर. मग काय करा तुम्ही, डिस्टन्स ऑफ आर कॉमा एस इज इक्वल्स टू डिस्टन्स ऑफ एस कॉमा टी प्लस डिस्टन्स ऑफ आर कॉमा टी. बघा आर कॉमा एस बरोबर किती आहे, 8 दिलेलं आहे तुम्हाला, आणि डिस्टन्स ऑफ एस टी किती दिलेलं आहे, 6 प्लस आर टी किती दिलं आहे, 4. बघा 6 + 4 इज इक्वल्स टू काय आहे, 6 + 4 इज इक्वल्स टू काय येणार आहे, तुमची बेरीज काय येणार आहे, 10 येणार आहे. इज इक्वल्स टू येत, हे इक्वल्स टू येत आहेत का, इज नॉट इक्वल्स टू येत आहेत. म्हणजे हे काय नाहीत, इक्वल येत नाहीत. म्हणजे हा तुमचा काय नाही, टी पॉइंट इज नॉट अ बिटवीन अ पॉईंट. म्हणजे टी हा पॉईंट तुमचा काय नाही, बिटवीन अ पॉईंट नाही. म्हणून देअरफोर आर डॅश टी डॅश एस आर नॉन कोलिनियर. म्हणजे हे काय नाही तुमचे, हे टी हा तुमचा बिटवीन पॉईंट येत नाही, म्हणून हे काय नाहीत, नॉन कोलिनियर नाहीत. जर समजा जर मी जर हे आर एसच्या ठिकाणी आर एसची जर व्हॅल्यू जर समजा जर 10 दिली असती, समजा जर आर एसची जर व्हॅल्यू जर 10 दिली असती, 10 हे इक्वल आले असते. म्हणजे हा तुमचा टी इज अ पॉईंट, टी काय आहे तुमचा बिटवीन द पॉईंट येते, म्हणून ते काय आहेत, कोलिनियर आहेत म्हणून सांगायचं. एवढंच आहे, खूप इझी आहे. जर बिटवीन जर टी जर मधातला पॉईंट आला तर काय म्हणायचं, कोलिनियर म्हणून सांगायचं. जर मधातला पॉईंट येत नसेल तर तो नॉन कोलिनियर म्हणून सांगायचं. बरोबर आहे की नाही. एवढाच कन्सेप्ट आहे, खूप इझी आहे, त्याच्यात अवघड काहीच नाही. जरी तुम्हाला असंच कोणालाही स्पेसिफिक त्याच विद्यार्थिनीला नाही, जर अजूनही तुम्हाला कोणता प्रश्न जर येत नसेल तर मला सरळ विचारा, आणि मी सरळ तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअरिफाय करते. हे मी तुम्हाला कम्प्लिटली सांगते. अशीच माझी इच्छा आहे. तुम्ही चांगला अभ्यास करत राहा, होमवर्क करत राहा, हीच माझी इच्छा आहे. थँक्यू, बाय.